मिळत नाही. सो रमेशची पण आज तितकीच आठवण येते. एक फिअरलेस कॅप्टन, एक फिअरलेस प्लेअर, ज्यांनी आम्हाला क्रिकेट असं शिकवलं की तुम्ही कोणत्याही टीमला कधीही बिंदास भिडा. म्हणजे तुमच्याकडे किती प्लेअर चांगले प्लेअर आहेत नाही आहेत त्याचं घेणं देणं नाही. तुम्ही तुमचं चांगलं करा आणि तुम्ही पुढे न्या. तर म्हणजे त्यांच्याच या शिकवणीमुळे आज मला पण इतका फायदा एवढे वर्ष झाला. आणि प्रेसीमध्ये खेळणं म्हणजे मला असं होतं की मे बी मी प्रेसीमध्ये सेकंड फेज खेळलो. म्हणजे जो फर्स्ट फेज होता, जो गोल्डन पिरियड होता, तो तर म्हणजे तुम्ही बघाल तर म्हणजे बघितलेला आहे. तो एवढा अप्रतिम होता की त्यांच्यामध्ये आपल्याला फक्त संघात तुम्ही 15 मध्ये पण राहणं ही फार मोठी गोष्ट होती. खेळायला मिळणं तर नंतरची गोष्ट होती, पण देवाच्या कृपेने तेही मिळालं आणि ते माझं मी भाग्य समजेन. सतीश शेट्टी सर आहे, तिकडे मंगेश आहे, विकास आहे, यांच्यासमोर खरं तर मला तुम्ही माझ्या हातात माईक दिला त्याबद्दल पण मी तुमचे आभार मानतो. आणि टिळकनगर बॉईज, राकेश आणि त्यांच्या सगळ्या कमिटीचे आभार मानतो की तुम्ही मला इथे हा जो सन्मान दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. या सगळ्या दिग्गजांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूयात, कारण यांनी टेनिस क्रिकेटच्या पुढच्या पिढ्यांना टेनिस क्रिकेटकडे आणलेला आहे. आणि नुसतं टेनिस नाही तर पार्ले टिळकचा चिखल तो सुद्धा गाजवला या सगळ्यांनी. द ग्रेट. या सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करूयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. धन्यवाद. आणि जशी पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होणार आहे, कराडचा असा आवाज जो सध्या विविध असोसिएशन मध्ये आवाजाने स्पर्धा गाजवतायत आणि आज ही स्पर्धा गाजवण्यासाठी या ठिकाणी दाखल झाले आहेत भरत जाधव सरांना आपण ऐकूयात या मॅचच्या पुढच्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. 11 धावफलकावरती लागलेले आहेत अनन्या 11 संघाच्या. सोडून दिलाय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. थोडासा व्यत्यय येतोय रनअप मध्ये, परंतु चांगला खेळ. ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं तो इतिहास पुन्हा एकदा जागृत झाला आणि आठवणी असतात, या आठवणीनेच हा खेळ मोठा होत आलेला आहे आणि कित्येक लेजंड्स या मैदानावरती घडले आणि घडत देखील आहेत. ऋषीचा पुढचा बॉल, जबरदस्त स्ट्रोक, मोठा प्रहार त्याच्या बॅट मधून आलाय. चेंडू निश्चित स्वरूपात जाईल खूप लांब आणि आलाय हा रोहितच्या बॅट मधून षटकार. धावफलक 17 आकड्यावरती पोहोचलाय. जबरदस्त स्ट्रोक, कडे कडे खेळला होता. ऑफसाइड ड्रॉप, चेंडू हाताळण्याचा प्रयत्न फसला आणि चार चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातील. ऋषी अतिशय मागणं ठरलाय. दुसरा षटकार रोहितचा या षटकामधील. मिस टाइम स्ट्रोक झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः यष्टीरक्षक चेंडू जवळ पोहोचतायत. कोऑर्डिनेशनचा अभाव पाहायला मिळाला. ही विकेट, ही कॅच खूप महत्वाची होती कारण की रोहित चांगला सेट झाला होता. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहे. धावफलक 18 वरती पोहोचलाय. एकच धाव आलेली आहे, क्षमा असावी. धावफलक 18 वरती पोहोचले. शेवटचा बॉल असेल हा पहिल्या षटकातील. धावफलक 19 वरती पोहोचलाय. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. ओव्हर द बॉलर साइड खेळायचा होता. चेंडू नो बॅट्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि इथे देखील एकच धाव येते. धावफलक 20. पहिल्या षटकाची इथे समाप्ती. चांगला खेळ. प्रथमेश आणि रोहित ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आणि रोहितने
ज्याच्यासाठी तो जाणला जातो मोठ्या फटक्यांसाठी, एक चांगली सुरुवात करण्यासाठी, आणि तोच खेळ रोहित इथे मैदानात दाखवतोय. 12वा खेळाडू प्लीज पाठवायचा आहे. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू पाठवायचे आहेत. कॅडबरी स्पोर्ट्स भांडूपचे इथे 12वा खेळाडू उपस्थित आहेत. तिलकनगर संघाचे 12वा खेळाडू नाही आहेत. अजिंक्य गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकासाठी पहिला बॉल घेऊन. अप ट्रॅकर शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिड विकेटला जातोय. चांगले कलेक्शन राहिले. एकच धाव. सिंगल डबलने धावा पुढे जात असताना चांगली सुरुवात जरी झाली असेल तरी अजिंक्यने देखील चांगली सुरुवात केलेली आहे. हा देखील चांगला गोलंदाज आहे आणि भांडूप संघाकडून गोलंदाजी करत असताना कित्येक वेळा त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. स्वतःच्या कामगिरीच्या जोरावरती आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा मिस्टॅम झालाय. ओ जबरदस्त प्रयास. चांगला एफर्ट तिथे यष्टी रक्षकाचा. स्वतः कर्णधार सिद्धेश कवांडे लीड करतायत आणि चांगला एफर्ट त्याने दाखवला त्या ठिकाणी. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकाची. पहिलं षटक जरूर मागे ठरलं असेल परंतु दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली अजिंक्यची. कोरडपाचा चेंडू त्याला अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या उजव्या बाजूला चेज. चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. यावेळेस प्रथमेशने हात खोललेले आहेत. प्रथमेश हा देखील उमदा खेळाडू आहे. पहा तुम्ही रिप्ले पाहू शकता. वाईडिश लाईनला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न परंतु बॅटलिप चांगली होती. हे पहा बॅकलिप थोडासा शफल देखील झाला आणि मोठा प्रहार. यावेळेस कट केलाय. पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. निर्धावाचा चेंडू. सर मारा पाहायला मिळाला अजिंक्यचा. लगेचच कमबॅक आणि दडपण घेतलेलं नाहीये जरी मोठा स्ट्रोक आला असला तरी. हा देखील चांगला बॉल. बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हरच्या दिशेने एकच धाव. धावफलक पुढे पोहोचते 27 या आकड्यावरती. आतापर्यंत 1.5 चेंडूंचा खेळ साकारलेला आहे. करंट रन रेट आपण पाहतोय 14चं. आणि ही चांगली सुरुवात तिलकनगर संघाची. स्टँड अँड डिस्पॅच. जाग्यावरून हा फटका जबरदस्त खेळला रोहित. आज चांगल्या रंगामध्ये आहे. हे पहा थोडासा शफल झाला. अप ट्रॅकर होता आणि समोरच्या दिशेने ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या वरून हा फटका खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक. हाय ऍक्शन देखील त्याची ऍक्शन देखील चांगली आहे. बॅकलिफ्ट जबरदस्त आहे. सलामी जोडीने प्रथम सुरुवात करत असताना 33 धावा धावफलकावरती जोडलेल्या आहेत. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. या षटकाची कहाणी जर पाहिली गेलं तर पहिले 2 चेंडू अजिंक्यने योग्य टप्प्यावरती हाताळले होते. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर डॉट आणि शेवटला हा आलेला जबरदस्त रोहितच्या बॅटमधून षटकार. 7 चेंडू 24 धावावरती त्याचे बॅटिंग चालवलं आहे. प्रथमेश देखील त्याला चांगली साथ देतोय. पायस आलेत तिसऱ्या षटकांसाठी. चाबूक फटकाय जाग्यावरून अगदी बॅटीच्या रडार मध्ये आला आणि त्याला उचलून फेकून दिला. सीमा पार षटकार. प्रथमेशच्या बॅटमधून आणखीन एक मोठा प्रहार. धावफलक 39 वरती जाऊन पोहोचेल या षटकारांच्या मदतीने. हाय व्होल्टेज मॅचेस होत आहेत. पहिल्या मॅचेस देखील प्रथम इनिंग्स मध्ये मोठी टोटल उभी केली होती. तिला चेज करण्यात जवळपास संघ पोहोचला होता. इथे देखील एक हाय टोटल उभी राहत असताना दिसते. पुन्हा यावेळेस चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. चांगला टर्न मिळालेला आहे यावेळेस. हे पहा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स देखील यष्टी रक्षकाने देखील चांगले यष्टी रक्षण करत असताना तिथे दाखवलेला आहे. पटका चांगला आहे. पूल केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जाईल. सीमा पार. मिळतील धावा. 4-4 चौकार.
प्रथमेशच्या बॅट मधून चौकार आलाय. 17 धावांवरती तो खेळतोय. 43 धावा धावफलकावरती पोहोचलेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ साकारलाय पयासने. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवत असताना पयास. पुन्हा एकदा त्याच बॉलची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. पडल्यानंतर अजून देखील चेंडू बाहेर जातोय. यष्टीरक्षकाचं देखील कौतुक केलं जाईल ज्या पद्धतीने यष्टीरक्षण होतंय. पुन्हा एकदा तोच बॉल. पहिल्या 2 चेंडूवरती बोलबाला राहिला, परंतु यावेळेस पुन्हा एकदा शार्प टर्न. आणि ज्या पद्धतीने या षटकाची सांगता होत असताना जर पाहिलं गेलं तर सरासरी 14च्या गतीने धावा जोडल्या गेलेल्या आहेत. धावफलक 43 वरती जाऊन पोहोचलाय. 7 चेंडू 24 धावावरती रोहित खेळतोय आणि 11 चेंडू मध्ये 17 धावामध्ये प्रथमेश खेळतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार देखील आलेला आहे आणि एक जबरदस्त चौकार देखील. करंट रन रेट 14चं आहे. यापेक्षा मोठी मजल मारण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजीसाठी अजिंक्य यांना बोलवलेलं आहे. दुसऱ्या षटकासाठी त्यांना बोलवलं जात आहे. अजिंक्य चांगला गोलंदाज आहे आणि तो दुसऱ्या षटकासाठी बोलवलाय कारण की एक सक्सेसफुल गोलंदाज आहे. पहिल्या विकेटच्या शोधात आहे संघ, परंतु जी साजेदारी बनलेली आहे दोन्ही फलंदाजामध्ये ती जबरदस्त बनलेली आहे. खास करून रोहित आज चांगल्या लय मध्ये बॅटिंग करतो. फुल टॉस बॉल आणि फुल टॉसने दुसऱ्या षटकाचं स्वागत केलं जाईल अजिंक्यचं षटकाराने. धावफलक 49 वरती जाऊन पोहोचेल या षटकाराच्या मदतीने. 8 चेंडू 30 धावावरती रोहित खेळतोय. अजून देखील या चषकामधील पहिलं अर्धशतक आलेलं नाहीये. जवळपास रोहित इथपर्यंत पोहोचलेला आहे. तिसरा फलंदाज आहे ज्याने तिशी ओलांडलेली आहे धावसंख्येची वैयक्तिक. इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर आणि त्याला पाठवलाय पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर षटकारांसाठी. जबरदस्त हवाई सफर रोहितच्या बॅट मधून. ओ काय फटकाय. अगदी केएल राहुल यांची छवी या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. धावफलक 50 ओलांडून 55 वरती जाऊन पोहोचलाय. 9 चेंडू 36 धावावरती रोहितचा धमाका सुरू होतोय. चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्यवरती हा दुसरा मोठा प्रहार असेल. पहिली षटक त्याने अतिशय सुरेख हाताळलं होतं, परंतु या षटकामध्ये पहिल्याच 2 चेंडूवरती मोठे प्रहार आलेले आहेत रोहितच्या बॅटमधून. अपडेकर हलकीशी एज. चेंडू लॉंग स्टॉप रिजनला अतिशय वेगाने जातोय. डीप थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. रोहितच्या बॅटमधून 5 षटकार आलेले आहेत. जबरदस्त खेळ. ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की तिलक नगर हा मक्का मदीना आहे या मुंबई विभागातला, ज्या ठिकाणी मोठमोठे लेजेंड्स घडले आणि नवीन युवा खेळाडू देखील या मैदानातून सातत्याने घडत आहेत. स्टेट रीजन मध्ये कुछ इस तरह से हवाओं को चीरती हुई निकल पड़ी गेंद सीमा रेखा के पार. 6 रन. वॉटर स्ट्रोक. रोहित नावाचं वादळ आता मैदानात शांत होण्यासाठी उसंत घेत नाहीये. आणखीन एक मोठा प्रहार. या षटकातील हा तिसरा षटकार आहे त्याच्या बॅटमधून. 46 धावांवरती खेळतोय. ओहो, यावेळेस अंदाज बांधता आलेला नाहीये. हलकीशी एज आणि चेंडू जाऊन यष्टावरती आदळतोय. मोठी विकेट. रोहित जरी अर्धशतक पूर्ण करू शकला नाहीये तरी देखील
संघासाठी एक मजबूत सुरुवात करून देत असताना हलकीशी एज लागली होती बॅटच्या टोयला आणि तिथून चेंडू जाऊन यष्ट्यावरती आदळतोय. 11 चेंडू 46 धावांची जबरदस्त बॅटिंग. जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, कारण की तिलकनगर म्हणजे खेळाडू घडवण्याची लॉर्ड्स म्हटले जाते मैदानाला आणि तिथे या प्रकारचे खेळाडू खेळ दाखवतात आणि इथून मोठ्या पटलावरती जातात. हेच तर आहे क्रिकेट तिलकनगर मधील. अनवर आलेले आहेत इनॅट नंबर 3 वरती, परंतु रोहितने जबरदस्त सुरुवात करून दिलेली आहे. धावफलक जर पाहिलं गेलं तर पहिल्या विकेटच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचले 65 या आकड्यावरती 65 आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला अजिंक्यने आपल्या संघासाठी. यशस्वी गोलंदाज ठरलाय तो, परंतु थोडासा महागडा देखील आहे. अनवरसाठी त्याचा पुढचा बॉल. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड खेळलेला आहे. 1 बाउन्स चेंडू निघून जाईल सीमा रेषे बाहेर. आणखीन एक मोठा प्रहार येईल या षटकातील. धावफलक पोहोचेल 69. अनवरच्या बॅट मधून आल्याच हा चौकार आलाय. अतिशय महागड्या षटकाचे सांगता 26 धावा खर्च केल्या या षटकामध्ये अजिंक्यने. 69 धावा धावफलकावरती पोहोचलेल्या आहेत. यात जर रणगतीने जर धावा बनवल्या गेल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 100च्या वरती जाऊ शकतो आणि खूप डिफिकल्ट जातं, कारण की रबर बॉल क्रिकेट सर्वात शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये पाहिले गेलं तर अवघड क्रिकेट आहे आणि पावसामध्ये तर या खेळाला खेळण्यासाठी एक वेगळीच मजा असते. धावफलक 69 वरती आहे. 4 षटकानंतर एक गडी माघारी परतलाय रोहितच्या स्वरूपामध्ये. 11 चेंडू 17 वरती प्रथमेश खेळतोय. ही एक चांगली गोष्ट असेल, कारण की अनवरने देखील आल्या हात खोळलेले आहेत. 4 धावा त्यांच्या बॅट मधून चौकार ठोकला होता. 5व्या षटकासाठी अथर्व हे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. राईट आर्म लेफ्ट हँडेड सुरुवात करेल. समोर आहे प्रथमेश, तो देखील डावखुरा फलंदाज आहे. या बॅटलला मजा येईल. एक डावखुरा गोलंदाज आणि समोर देखील प्रथमेश उजव्या डावखुऱ्या हाताचा फलंदाज. पहिलाच बॉल सबमरीन राहतोय. अतिरिक्त बाउन्स नाहीये. टॉप ऑफ द ऑफ स्टंप निघून जाईल. तोपर्यंत बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव येते. धावफलक 70 वरती पोहोचेल. शेवटचे 5 चेंडू असतील. इथे जर मोठे प्रहार आले तर 90च्या पार धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. आणि अनवर जे पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार मारलाय स्ट्राईक वरती तेच असेल. इनॅट नंबर 3 वरती आलेत आणि हा नंबर त्यांच्या बॅटिंग साठी अगदी साजेसा आहे आणि सातत्याने संघासाठी या नंबर वरती त्यांनी चांगली कामगिरी केली. आणि अथर्वचा हा पुढचा चेंडू. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वरती अनवरच्या हिस्ट्री बुक मध्ये माफी नाहीये. चेंडू निघून जाईल. मिड विकेट सीमा रेषा बाहेर. षटकार. इथे चुकी केली अथर्वने. धावफलक 76 वरती पोहोचलाय. आणखीन एक त्याच दिशेने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक जरूर आहे, परंतु तो बनेल दर्शक. चेंडू 1 बाउन्स घेऊन सीमारेषे बाहेर. चौकार. धावफलक 80 वरती पोहोचलेला आहे. चांगली सुरुवात आणि अनवरने देखील हात खोललेले आहेत. आतापर्यंत त्याने 3 चेंडूंचा सामना केलेला आहे. त्याच्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार आणि त्यामध्ये जो समोर डाऊन द ग्राउंड चौकार केला होता, खूप देखणा स्ट्रोक आला होता, आकर्षक. बॅट्समॅन चांगली राहिलेली आहे. यावेळेस योग्य टप्प्यावरती चेंडू आणि पडल्यानंतर बाहेर जातोय. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. 17चं करंट रन रेट आहे आणि दोन्ही फलंदाजांनी ते मेंटेन ठेवलेलं आहे जशी रोहितने सुरुवात केली होती. यावेळेस दिशा नाहीये.
फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत पहिली धाव वेगाने घेतलेली आहे. दुसरी धाव देखील धावून कंप्लीट केली जाईल आणि पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा देखील दिलेला आहे. व्हाईट प्लस 2 धावा धावून कंप्लीट म्हणजे टोटल 3 धावा या चेंडूवरती मिळतील. 83 धावफलक पोहोचलेला आहे म्हणजे हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल अथर्वला. पुन्हा एकदा चांगला बॉल परंतु पंचांनी व्हाईट बॉल दर्शवलेला आहे. ऑफसाईडच्या खूपच बाहेर. एक्स्ट्राच्या धावांचा खर्च अथर्व उचलत असताना धावफलक 84. कोलोटप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढायचा प्रयत्न होता तिथे परंतु बॅटवरती तितकाच आलेला नाहीये. एकच धाव येईल आणि शेवटचा चेंडू असेल. धावफलक पोहोचलंय 85. चांगली बॅटिंग रोहित खास करून चांगला खेळलाय. प्रथमेशने देखील साजेशी बॅटिंग केली परंतु अनवर यांची बॅटिंग जबरदस्त राहिली. शेवटचा बॉल असेल हा पहिल्या इनिंग मधला. समोरच्या दिशेने खेचलेला हा पटका क्षेत्ररक्षक आहे. अगदी सीमा रेषेवरती चेंडू पडतोय. अंतर कापत अगदी तोलून मापून लाईन वरती प्रथमेशच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार आणि धावफलक पोहोचलं. प्रथम बॅटिंग करत असताना 91 92 धावांचं लक्ष असेल. 92 धावांचं लक्ष असेल कॅडबरी स्पोर्ट्स भांडूप या संघासमोर. जबरदस्त बॅटिंग अनन्या 11 तिलकनगर संघाची. प्रथमेश ज्याच्या बॅट मधून 18 धावा आल्या 24 धावा आल्या आणि अनवरची जबरदस्त खेळी. 4 चेंडू 14 धावांची फिनिशिंग टच आणि रोहितने सुरुवात जी करून दिली त्याच्यावरती मोठी धावसंख्येची भिंत उभं करण्यात या दोघांना यश आलं आणि 92 धावांचं मोठं लक्ष उभं केलंय कॅडबरी स्पोर्ट्स भांडूप संघासमोर. ब्याण्णव धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा जरूर लागेल परंतु विशाल सर आमच्या सोबत जोडलेले आहेत आणि समालोचन कक्षातून चंद्रकांतजी शेट्टी सर ज्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत जो इतिहास त्यांच्या मुखातून आपण ऐकतोय अगदी सर्वांना भारावून ठेवलेला आहे. विशालने ज्या पद्धतीने सांगितलं की यावर्षी सह्याद्री क्रीडा मंडळ गणेशोत्सवचे 50वे वर्ष सुवर्ण वर्ष आहे. 1977 साली लावलेले हे छोटंसं रोपटं आज 50 वर्षानंतर एक भव्य वटवृक्षात रूपांतरित झालेलं आहे. काळ बदलला पिढ्या बदलल्या पण सह्याद्री मंडळाची तीच ऊर्जा तोच सामाजिक बांधिलकीचा वसा आणि तीच अखंड शिस्त आज ही ताटमानेने उभी आहे आणि हे वर्ष म्हणजे या मंडळाचं या उत्सवाचं 50 वर्ष परंपरा संस्कृती जोपत असताना जाऊयात आपण या दुसऱ्या इनिंग्स कडे जिथे 92 धावांचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि समालोचन कक्षामधून तुम्ही आवाज ऐकणार आहात ज्या आवाजाची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आदरणीय चंद्रकांतजी शेट्टी सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या दुसऱ्या डावांसाठी. वेलकम सर.
30 चेंडू आणि 92 धावांची गरज आहे आणि समालोचन कक्षामध्ये बदल होईल आणि तुम्ही आवाज ऐकणार आहात चंद्रकांतजी शेट्टी सर यांचा. थँक्यू सो मच. विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. 92 मागील मॅच मध्ये 93, या मॅच मध्ये 92 विचारत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. शंतनू कदम यांना आपण पाहतोय, सिंधुदुर्गातील खेळाडू आहेत. विशारद पगारे त्यांच्या जोडीला आहेत आणि बॉलिंगसाठी करण वरपेटी यांना आपण पाहतोय. मोठं मैदान आहे आणि स्कोर सुद्धा मोठाच आहे. पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं आणि याही मॅच मध्ये पाहायला मिळालं. विशारद पगारे लालबागचा वंडर बॉय सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. शंतनू यांना आपण पाहतोय. सिंधुदुर्गातील काही खेळाडू सुद्धा या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. पंडूप संघ एका बाजूला खेळताना पाहायला मिळतोय. फुल टॉस, त्याच्यावर खेळलेला स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पार जातोय. वाह, शंतनूच्या बॅट मधून एक चांगला फटका आलाय, सिक्सर. हा बॉल टप्पा पडतोय, थोडासा टर्न होतोय. या गोलंदाजाने देखील चांगली कामगिरी केली. मान्सून सुपर सिरीज मध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळवला आणि चर्चेत आला हा गोवंटी लल्लूबाई कंपाऊंड परिसरातील बॉलर करण वरपेटी. आणि समोर जर पाहिलं तर सिंधुदुर्गाचे बॅटर आहेत शंतनू कदम. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेत. बॉल निघालाय सीमारेषच्या दिशेने. एक रन कंप्लीट. दुसऱ्याही रनचा कॉल दिला गेलेला आहे. नऊ धावा धावफलकावर आहेत. आता याही वेळेला चांगल्या टप्प्यावरून बॉलला कट करण्याचा प्रयत्न केलाय, चांगला फिरवलाय. बॉलिंगसाठी थोडंसं परिश्रम घ्यावे लागतात आहे, चिखलामधून मार्ग काढायचा आहे, परंतु हेच पावसाळी क्रिकेट आहे. धावसंख्या 9 वर स्थिरावलेली आहे. रन करावे लागणार आहेत. विशारद पगारे एका बाजूला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला शंतनू कदम ही जोडी आहे. आज टिळकनगर. लोअर फुल टॉस बॉल मनगटाच्या साह्याने मिड विकेटला पाठवलाय. गवतामध्ये वेग मंदावलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचाही कॉल दिला गेलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाते. पहिली ओव्हर इकडे कंप्लीट होते. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन आलेले आहेत. चांगली बॉलिंग म्हणावी लागेल इकडे करण वरपेटीची. आणि अजूनही जर पाहिलं तर मोठा पल्ला गाठायचा आहे
मॅचला जिंकण्यासाठी 81 करायचे, 4 ओव्हर बाकी आहेत. जतन ठक्कर येत आहेत. घाटकोपर माणिकलालचे खेळाडू, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. सध्या चर्चेत आहे हे सुद्धा नाव. दुसऱ्या बाजूला लालबागचा एक जबरदस्त खेळाडू विशारद पगारे यांच्यामधील ही मॅच पाहायला मिळेल. आता 4 ओव्हर अजूनही बाकी आहे, त्यांनी 81 करायचे आहेत, म्हणजे जवळपास प्रति षटकागणिक 20च्या वरची सरासरी आहे, परंतु या मैदानात हे अशक्य नाहीये. वाह, विशारद पगारेच्या बॅट मधून आलेला फटका. प्रयत्न चांगले केलेत परंतु कॅच नाही झालीये. आणखीन एक चांगला बॉल जो यष्टीरक्षकाकडे जातोय. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. डॉट बॉल. वाह, आणखीन एक चांगला फटका आणि बॉल सीमारेषा पार. जतन ठक्कर. आणखीन एक बिग हिट. वाह, काय मारलाय, जबरदस्त स्ट्रोक. शंतनू कदमच्या बॅट मधून आलेला फटका सीमारेषा पार. येतोय चौकार. वाह शंतनू, वाह. शंतनूची बॅट बोलायला लागली आणि चांगली कामगिरी ते करतात सध्या. मैदान मोठं आहे. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 20 वर जाते. अजूनही सामना संपलेला नाही आहे. अजूनही 72 करायच्या आहेत. 20 बॉल मध्ये 72. या वेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, थोडेसे दूर राहिले. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलाय. थोडीशी धावसंख्येमध्ये दुरुस्ती. 23 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. एका बाजूला भांडूप टीम पाहायला मिळते, कॅडबरी स्पोर्ट्स भांडूप. दुसऱ्या बाजूला टिळक नगर पाहायला मिळते, अनन्य 11 टिळक नगर. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा, पाठीमागे मार्गस्थ होईल. वेगात निघालाय बॉल पाठीमागे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जाईल का? फिल्डर येत आहेत, बॉल अडवतायत. मला वाटत नाही की पाठीमागच्या बाजूला एवढी लांब बाउंड्री कुठे असेल, जी इकडेच आहे. स्क्वेअर लेगची तर पाहिलंच नको, एवढ्या लांबवरची बाउंड्री आहे आणि त्याच्यामुळे इकडे क्रिकेटची मजा आहे. 2 ओव्हरला 25 झालेले आहेत. 3 ओव्हर बाकी आहेत, 67 पाहिजेत.
2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. हकीम आलेले आहेत, सायनचे खेळाडू आहेत बॉलिंगसाठी. एक आगळीवेगळी ऍक्शन आहे, परंतु हा गोलंदाज सुद्धा चांगल्या चर्चेत आहे. दुसऱ्या बाजूला शंतनूची चर्चा होते. 9 बॉलमध्ये 21 वर ते खेळत आहेत. माझ्या मते सोहेल सुद्धा या टीम मध्ये आलेत. हकीम पहिलाच बॉल फुल टॉस केलाय, त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय शंतनूने आणि या बॉलला पाठवलं खरं, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि आली आहे विकेट. हकीम आले आणि पहिल्याच बॉलवर विकेट सुद्धा घेऊन गेले. श्रेय 11चे सर्वे सर्व आणि टिळकनगरच्या मुलांना चांगली संधी देण्याचं काम ज्यांनी सातत्याने केलं असे मास्टर माइंड स्वरूप फाळके यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. स्वरूप भाऊ, आपलं स्वागत आहे. सिद्धेश येतात बॅटिंगसाठी. सिद्धेश गवंडे, जतन ठक्कर या अगोदर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु हकीम जसे आले ना पहिल्या बॉलवर त्यांनी विकेट घेतली आहे. मॅच लांब चालली आहे, संपलेली नाहीये. षटकार चौकार खेळावे लागतील. मुंबईतील सर्वात मोठ्या मैदानांपैकी एक असणारं हे मैदान नेहमीच चर्चेत असतं. आल्या आल्या पहिलाच बॉल आमच्या दिशेने मारलाय, चांगला फटका. सिद्धेशचा एकच उद्देश मॅच बॉल जिंकायची आणि बॉल मैदानाच्या बाहेर मारायचा. वा सिद्धेश भाऊ वा, कडक. पहिलाच बॉल 4. लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव आहे. सिद्धेश आले आले आपली छाप सोडली आहे. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिकडे होतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. रन करावे लागणार आहेत. सिद्धेश आहेत, विशारद पगारे आहेत, या दोघांनाही खेळावं लागेल. 1 रन शॉर्ट आहे आणि त्याच्यामुळे धावसंख्या 30 वर. वाह 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 वाह, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक सिद्धेशच्या बॅटमधून पाहायला मिळालाय, परंतु बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येतोय. दुसरा रनचा प्रयत्न तिकडे केला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते. कव्हरच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय खरा. धावसंख्या 1 ने पुढे जाते. दुसरीचाही कॉल दिला जातोय. रोहित हिरे फेकी करतील, एक चांगले गोलंदाज आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता पुन्हा 2 ने पुढे गेलेली आहे. 13 बॉल मध्ये 58 पाहिजेत. 34 रन झालेले आहेत. मुंबई टेनिस क्रिकेटची पॉवर हाऊस टिळकनगर. हो, बॉल सोडून देण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु यष्टांचा वेध घेतलाय. दांडी 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 गुल.
रोहित हिरे येतात बॉलिंगसाठी. गेली बरीच वर्ष रोहितलाही आम्ही वेगवान गोलंदाजी करताना पाहतोय. विशारद पगारे. 2 ओव्हर बाकी आहेत. वा पहिला बॉल हलकासा टर्न करण्याचाही प्रयत्न राहिला. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. 1 रन मिळेल. लांब गेलेली ही मॅच पाहायला मिळते आणि अजूनही जर पाहिलं तर 11 बॉलमध्ये 57 करायचे आहेत. लांबून खेचलाय, समोरच्या दिशेने मारलाय आणि तिकडे पकडली गेली आहे कॅच आणि विकेट आलेली आहे. उजेर माघारी परततील. योगेश आलेत बॅटिंगसाठी. सोहेल सारखा सिंधुदुर्गातील आघाडीचा खेळाडू सुद्धा या टीम मध्ये आहे. पाहूयात कधी बॅटिंगला येतील. याही वेळेला बॉल टर्न करण्याचा प्रयत्न होतोय. रोहित गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर गोलंदाजी थोडासा बदल केलाय. कटरचा वापर खूप चांगला करतायत आता. तेवढेच चांगले यॉर्कर सुद्धा आहेत. वा, याही वेळेला चांगला फटका आहे. सीमारेषच्या पलीकडे जाईल का, परंतु फिल्डर येत आहेत आणि बघता बघता हाई बॉल डॉट येतोय. म्हणजे शेवटचे 6 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी आता खूप मोठी आवश्यकता आहे. 57 धावांची फक्त औपचारिकता पहा. परंतु जरी मॅच मध्ये काही नसेल, 1-2 सिक्स जर इकडे मारले तर तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्याच्यामुळे मॅच मध्ये थोडेसे रंग भरले जातील. त्याच्यामुळे मोठे फटके येतील का. सिद्धेश घोगरे.
वा सिद्धेश वा वेगवान बॉल पाहायला मिळाला, परंतु त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न विशारद नक्कीच करतील. मॅचचा रिझल्ट भलेही लागलाय थोडक्यात, परंतु एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करण्याचा प्रयत्न नक्कीच होणार आहे. आता या चांगल्या बॉलचं उत्तर एखाद्या षटकाराने मिळेल का? येस, नो बॉल आणि त्याच्या जोडीला या 4 रन सुद्धा आलेल्या आहेत आणि या 5 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. वा, मॅचची आता केवळ औपचारिकता राहिलेली आहे. या अगोदर जिंकलेला संघ दादर वॉरियर्स, आपले टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. दादर वॉरियर्स, दादर चॅलेंजर. काय म्हणूयात, बॉल गेला ढगात. नो बॉल. आई बॉल खाली राहिला आहे, पाठीमागे मार्गस्थ होईल आणि पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे सुद्धा जाईल. बाईच्या स्वरूपातील या 4 रन इकडे येताना पाहायला मिळत आहेत. मॅच जवळपास संपलेली आहे. अनन्या टिळक नगर विजयाच्या दिशेने वाटचाल सुद्धा करतायत. वाह, काय फटका खेळलाय, ज्याची आवर्जून सगळे वाट पाहत होते. एखादा मोठा फटका येईल का, आणि तो आलाय विशारदच्या बॅट मधून. आणि आजी कुठे चालल्यात, कदाचित आणखी एक सेल्फी होते की काय. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. फक्त 2 बॉल बाकी आहेत. विशारदचा एक चांगला फटका इकडे आलेला आहे. वा, चांगला स्ट्रोक खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर नाही त्या बाजूला आणि एक चौकार तिकडे येईल. 92चं लक्ष होतं, परंतु मॅच खूप लांब राहिली. सगळ्याच बॉलरने चांगली कामगिरी केलेली आहे आणि आता क्वार्टर फायनलच्या मॅचची उत्कंठा सगळ्यांना आहे. स्ट्रोक खेळलाय परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि रोहित पकडतात कॅच आणि सिद्धेश घेत आहेत विकेट. चला आता टॉस करतोय आपण. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी टिळक नगरचे मास्टर माइंड स्वरूप फाळके विनंती असणारे आपण या ठिकाणी दाखल व्हायचे. स्वरूप भाऊ फाळके या.